नमस्कार. नाशिकमध्ये झाडांची अत्यंत बेरहमी के साथ असं ज्याला आपण म्हणतो निर्दयी कत्तल चालू झालेली आहे. काल रात्री म्हणजे हिंदू संस्कृतीत झाडांची फुलं सुद्धा संध्याकाळी काढत नाहीत. पण काल रात्री महाराष्ट्र शासनाने तिथे मोठी वृक्षतोड केली. लोक विरोधात होते, रस्त्यावर होते, नाशिककर रस्त्यावरून विरोध करत होते, पण त्याला न जुमानता ही वृक्षतोड झाली. गिरीश महाजन नावाचे जे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत लाडावून ठेवलेले, ज्यांना वेगवेगळ्या नावांनी संकटमोचक वगैरे वगैरे काय नावांनी त्यांना म्हणलं जातं, ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा कदाचित आता असा समज झालेला आहे की पाशवी बहुमतामुळे आम्हाला महाराष्ट्राची मालकी मिळालेली आहे आणि कोणत्याही स्थानिक लोकांचा विचार करण्याची गरज नाही, नाशिककरांच्या भावनांची विचार करण्याची गरज नाही. 40 दिवसांच्या कुंभमेळ्यासाठी 400 वर्ष जुनी झाडं सुद्धा ते तोडू शकतात. ही आत्ताची अत्यंत विदारक अशी अवस्था आहे. या निमित्ताने मी जरा कुंभमेळ्याचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय याचा थोडासा धांडोळा घेण्याचा काही प्रयत्न केला. मी अत्यंत मान्यवर लोकांशी बोललो आणि माझंही काही स्वतःचं वाचन पुरोगामी असल्यामुळे मी बऱ्याचपैकी आपले ग्रंथ वाचलेले आहेत आणि संत साहित्य खास करून विशेषतः वाचलेलं आहे. हिंदुत्ववाद्यांना वाचण्याची गरज पडत नाही, कारण त्यांचं हिंदुत्व हे फक्त राजकीय असतं. त्यामुळं हिंदू असणं म्हणजे काय, हिंदूपणा म्हणजे काय हे ते समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. पण सुदैवाने मी ग्रामीण भागात जन्माला आलो, वारकरी परंपरेत जन्माला आलो आणि म्हणून मला थोडासा त्याचा अभ्यास माझा झालेला आहे. तर मी विचार केला की अगदी मी ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरुवात केली. पहिल्यांदा मी हे सांगितलं पाहिजे मला की कुंभमेळा करण्याला माझा विरोध नाही. मी सुद्धा हिंदू आहे. हिंदूंची जर परंपरा असेल तर कुंभमेळा व्हायलाच पाहिजे आणि कुंभमेळ्यात लोकांनी जाऊन स्नान करावं, पूजा अर्चा करावी, काय करायचं ते करावं, मला त्याला विरोध नाही. माझा 2 गोष्टींना विरोध आहे. एक म्हणजे झाडं तोडणे, जुनी झाडं तोडून टाकणे 40 दिवसांच्या कुंभमेळ्याचं, आणि दुसरा ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचं पुरण आता फडणवीसांनी निर्माण केलं, 35,000 का 45,000 कोटी असं काहीतरी लोक सांगतायत आकडे, वेगवेगळे आकडे. एवढा पैसा राज्याच्या तिजोरीतला, जेव्हा की राज्यात दर दिवशी शेतकरी आत्महत्या होते, राज्यातली शिक्षणाची अवस्था वाईट आहे, शाळा बंद होत आहेत निधी अभावी, मराठी शाळा तर गेल्याच संपल्या, आणि राज्यातली आरोग्याची अवस्था, सार्वजनिक आरोग्याची अत्यंत वाईट असताना, राज्यात मुलं बेकार असताना, बेरोजगार असताना, तो कुठलाही प्राधान्यक्रम न ठेवता फडणवीस हा जो 35 ते 45,000 कोटीचा खर्च करणार आहे, त्याच्यावर एक नागरिक म्हणून माझा आक्षेप आहे. पुन्हा मी सांगतोय की कुंभमेळ्याला माझा विरोध नाही. मी स्वतः हिंदू आहे आणि कुंभमेळा साधेपणाने प्रत्येक हिंदूंनी सश्रद्धपणे साजरा करण्याला माझी कोणती हरकत नाही. आता या कुंभमेळ्याचा थोडासा शोध घेताना मी ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरुवात केली. त्याचं कारण की संत साहित्याची परंपरा आपली 750 वर्षाची ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू होते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नेवाशात लिहिली. त्यांचं मूळ गाव सुद्धा आपेगाव हे पैठणच्या जवळचं, आणि नेवाशामध्ये त्यांनी गोदावरीच्या काठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण त्या ज्ञानेश्वरीत कुंभमेळ्याबद्दल एक अक्षरही सापडत नाही. सिंहस्थ पर्वणी किंवा कुंभमेळा याबद्दल ज्ञानेश्वर एकही शब्द लिहित नाहीत. ज्ञानेश्वरी ते नाही, अमृतानुभवातही नाही, चांगदेव 65 मध्ये सुद्धा कुठेही तुम्हाला सिंहस्थ पर्वणीचा उल्लेख दिसत नाही. त्याच्यानंतर आपण येतो एकनाथ महाराजांच्या काळात. आता एकनाथ महाराज तर पैठणला राहणारे, म्हणजे गोदावरीच्या काठावर सिंहस्थ पर्वणीचा एक, पैठणला पण काही उत्सव असतो कारण पैठणला पण गोदावरी नदी आहे. त्या पैठणचे गंगेच्या काठावर राहणारे, दक्षिण गंगेच्या काठावर राहणारे नाथ महाराजांच्या एकाही ग्रंथात, एकनाथी भागवतापासून अनेक गोष्टी तुम्ही पहा, त्यांच्या अगदी भारुडांपर्यंत या सिंहस्थ कुंभमेळ्याचा साधा एका अक्षराने उल्लेख नाही. आता आपण त्याच्या पुढे आलो तुकाराम महाराजांपर्यंत. तुकाराम महाराजांनी तर सिंहस्थाचं वर्णन वगैरे सोडूनच द्या, सिंहस्थाचं महत्व काय वगैरे याच्यावरती तुकाराम महाराजांचं एक अक्षराचं भाष्य नाही. आणि मी हे तुकाराम महाराजांच्या वंशजांशी बोलून सांगतोय. मी म्हणजे खात्री करून घेतली ना. एकनाथ महाराजांचे जे आमच्या वंशज आहेत तिथे योगीराज, त्यांच्याशी योगीराज महाराजांशी मी बोललो आणि मी खात्री करून घेतली की माझं तर काही चुकत नाहीये ना, नाथांनी तर काही दुसरीकडे लिहिलं नाहीये, त्यांनी सांगितले असं काही लिहिलेलं नाही. तुकाराम महाराजांनी उलट तुकाराम महाराजांनी या सिंहस्थ कुंभमेळ्यावर टीका केली. तुकाराम महाराजांची टीका अशी आहे की सिंहस्थ पर्वणी ही ब्राह्मणांसाठी, भटांसाठी धणी आहे, म्हणजे त्याच्यात भिक्षुकांना पुरवताना पैसा मिळतो उलट, अशा रीतीने त्यांनी टीका केली. आणि त्यांनी हे म्हणलं की स्नानाने जर वाईट गुणच जाणार असतील तर त्या स्नानाचं करायचं काय, असे तुकाराम महाराजांनी अत्यंत परखड भूमिका तुकाराम महाराजांनी घेतली. आता ही झाली आपली संत परंपरा आणि आध्यात्मिक परंपरा. आता असं मला वाटलं की महाराष्ट्राची जी राजकीय परंपरा राहिली म्हणजे स्वराज्याची,
जी शिवाजी महाराजांच्या पासूनची, तिच्यात कुंभमेळा कुठे दिसतो का हा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत होता, पण शिवाजी महाराजांनी एकदाही तिथे जाऊन स्नान केल्याचा कोणताही उल्लेख नाही. बरं ठीक आहे, शिवाजी महाराज गेले नसतील स्नानासाठी, पण त्यांनी मग आपल्या राज्यात होणाऱ्या कुंभमेळ्याला काही देणग्या दिल्या का, त्यासाठी काही पैशाची सोय केली का, त्याचंही शून्य असं उत्तर आहे. शिवाजी महाराजांनी कोणतीही देणगी कुंभमेळ्यासाठी दिली नाही. तीच परंपरा संभाजी महाराजांनी सुद्धा एक पैशाचीही देणगी दिली नाही. संभाजी महाराज सुद्धा स्वतः कधी कुंभमेळ्याला गेले नाहीत. त्याच्या अजून अलीकडे, अगदी अलीकडच्या काळात जर आपण आलो तर शाहू महाराज कुंभमेळ्याला गेले नाहीत. शाहू महाराजांचा अशा प्रथांना विरोध होता. महात्मा फुले कुंभमेळ्याला कधी गेले नाहीत, त्यांचाही या पद्धतीला विरोध होता. बाबासाहेबांनी तर कुंभमेळ्यावर मोठी टीका केलेली आहे. बाबासाहेबांचे इतका सुबुद्ध अशा प्रकारचा एक विचारवंत त्या कुंभमेळ्यावर काय बोलतो हे वाचण्यासारखं आहे. मी आता त्याचा खूप उल्लेख करत नाही. सारांश सांगायचा असा की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, ही माणसं महाराष्ट्र धर्म घडवणारी ही माणसं महाराष्ट्र धर्म घडवणारी माणसं आहेत. संत ज्ञानेश्वर ते तुकाराम, ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला से कळसा, तुकाराम महाराज कळस झाले, तर त्या ज्ञानेश्वरांच्या पायापासून ते तुकाराम महाराजांच्या कळसापर्यंत कोणीही या परंपरेबद्दल काहीही बोलत नाही. महाराष्ट्र धर्म घडवणारी मंडळी म्हणजे संतांची परंपरा, ती बोलत नाही. दुसरी आपली परंपरा, राज्य करणाऱ्यांची परंपरा, शिवाजी महाराजांपासून स्वराज्याची, ती पण कुंभमेळ्याबद्दल काहीही बोलत नाही. बरं, आता हे सोडून देऊ, महाराष्ट्र धर्म वगैरे सोडून देऊ. तो संघाला कधी पचणार नाही, वारकरी संप्रदाय त्यांना पचूच शकणार नाही, पटू शकणार नाही, कारण मूलतः तो समता सांगतो. सोडून देऊ आपण, ही माणसं आपण सोडून देऊ. फडणवीस ज्या हिंदुत्वाचे पाईक आहेत, त्यातल्या सावरकर, हेडगेवार आणि गोळवलकरांनी कधीही कुंभमेळ्यात स्नान केल्याचा पुरावा नाही. एकही रेकॉर्ड असं सापडलं नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी कोणीतरी स्नान केलं असा रेकॉर्ड नाही. यातले प्रयागमध्ये जेव्हा कुंभमेळा झाला 1907चा, त्यावेळेला काही संघसेवक, 1900 त्याच्यानंतर 32चं किंवा काय, संघसेवकांनी तिथं स्वयंसेवकगिरी करून मदत केली असा उल्लेख जरूर आहे. पण या संघाचे मुख्य जे होते ते कधी कुंभमेळ्याला गेल्याचा प्रसंग नाही, सावरकर गेल्याचा प्रसंग नाही. मग आता मुद्दा असा आहे की हे सगळं का चाललंय? जर कुंभमेळ्याचा आणि महाराष्ट्र धर्माचा काहीही संबंध नाही, तो कुठेही सिद्धच होऊ शकत नाही, तर मग महाराष्ट्रात कुंभमेळ्याला 35,000 कोटी फडणवीस का खर्च करतात असा एक प्रश्न पडतो. आणि या प्रश्नाचं मला जे उत्तर वाटतं असावं, जे मला लक्षात येतंय हे उत्तर आहे की फडणवीस आता योगींच्या बरोबर पंतप्रधानाच्या शर्यतीत आहेत. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आता योगी आणि फडणवीस हे दोघं आहेत. आणि म्हणून फडणवीसांना आता ही लढाई योगी आणि फडणवीस यांच्यातली, भला तेरी टोपी मेरे टोपी से ज्यादा भगवी कैसी, अशी ही आता लढाई आहे. जर फडणवीसांचा तुम्ही पॉलिटिकल ग्राफ पाहिला तर 2014 ते 19 फडणवीस धार्मिक विषयांवर फारसं बोलत नव्हते. हार्डलाईनर जे फडणवीस झाले, हिंदुत्वाच्या हार्डलाईनर, ते ह्या त्यांच्या नव्या कारकिर्दीत झाले. नव्या कारकिर्दीत काय झालं, फडणवीसांची जी जवळची माणसं समजली जातात, मग ते राणे असोत, पडळकर असोत, ते लांडगे असोत किंवा ते जगताप असोत, ही माणसं गावागावात धर्माधर्मात फूट पाडायला लागली. हिंदुत्वाचे मुद्दे ही माणसं उकरून काढायला लागली आणि गावोगावी तेढ निर्माण होऊन असं ही माणसं पाहायला लागली. त्यांना फडणवीसांनी पायबंद घातला नाही. प्रसंगी राणेंचं मत व्यक्तिगत आहे, अमक्याला तसं बोलू नये एवढंच फडणवीस म्हणत राहिले. पण ती मंडळी पुन्हा पुन्हा तेच बोलतायत, त्या अर्थी त्यांना फडणवीसांचं अभय आहे. ही गोष्ट काही आता महाराष्ट्रापासून लपून राहिलेली नाही. आता फडणवीसांची जी हिंदुत्ववादी ब्रिगेड आहे, तिची आता महाराष्ट्र ही पुढची प्रयोगशाळा, महाराष्ट्राने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. गुजरातची प्रयोगशाळा आपण पाहिली. गुजरात दंगलीनंतर तिथं मोदींचा ज्या पद्धतीने पुढे मोदींचा प्रवास झाला, ती गुजरात ही संघाची हिंदुत्वाची प्रयोगशाळा पहिली होती. त्यानंतर दुसरी होती ती उत्तर प्रदेश. तिथे राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर, बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या प्रकारे ती गेली. आणि आत्ता तिसरी प्रयोगशाळा, दुर्दैवाने पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, आता ही तिसरी प्रयोगशाळा त्यांची पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि या प्रयोगशाळेतून त्यांना देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान म्हणून मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान होण्यासाठी एक मराठी माणूस म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या त्यांना शुभेच्छा आहेत. कोणीतरी मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. पण त्या पंतप्रधान पदाची किंमत
जर महाराष्ट्र धर्म असेल तर ती किंमत महाराष्ट्राला परवडणार नाही, याच्यावरती विचार व्हायला हवा. हे जर सगळं फक्त पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरल्यानंतर योगीशी स्पर्धा म्हणून चालत असेल, की बाकी कुंभमेळ्याचा महाराष्ट्र धर्माचा महाराष्ट्राचा फारसा संबंध नसताना हे जर चालत असेल, तर याचा अर्थ उघड आहे की 35-40 हजार कोटी महाराष्ट्र जो खर्च करणार आहे तो पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांच्या खर्च करणार आहे. माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे की तुम्ही पंतप्रधान व्हा, तुम्हाला शुभेच्छा, पण महाराष्ट्र धर्म न बिघडवता होत आलं तर बघा. हा महाराष्ट्र जशाला तसा टिकून, यातला धार्मिक सलोखा जशाला तसा टिकून ते करता आलं तर पहा. तुम्ही जर पंढरपूरला 35,000 कोटी दिले तर त्याचं स्वागत आहे. कुंभमेळा महाराष्ट्राचा आहे का नाही हाच प्रश्न आहे. महाराष्ट्राचा फारसा भावनिक बंध हा कुंभमेळ्याशी दिसत नाही. महाराष्ट्रातल्या भाविक लोकांनी कुंभमेळ्यात स्नान करावं जरूर, ते त्यांचं पाहतील. तुमच्या निधीची त्यांना 35-40 हजार कोटीची खरंच या देशातल्या सामान्य या राज्यातल्या सामान्य माणसाला गरज आहे का, याच्यावरती सामान्य माणूस सुद्धा विचार करतो. कारण कुंभमेळा काही वर्ष चाललेलं आहे आणि लोक आपापली जाऊन स्नान वगैरे करून आले, पण सरकारने 35,000 कोटी खर्च करावेत, 40,000 कोटी खर्च करावेत, अशा पद्धतीचं हे पहिल्यांदा काहीतरी महाराष्ट्रात होत आहे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की सत्सविवेक बुद्धीला स्मरून सत्ताधाऱ्यांच्या, त्यांनी हा खर्च एक तर कमी केला पाहिजे, साधेपणाने कुंभमेळा साजरा केला पाहिजे. आवश्यक ती कायदा सुव्यवस्थेसाठी ज्या गोष्टी लागतात, सोयीसाठी ज्या लागतात त्या जरूर करा. लोकांच्या सोयीसाठी जे काही लागतं ते जरूर करा, पण 35-40 हजार कोटीचा हा जो काही प्रचंड खर्च आहे हा महाराष्ट्राने टाळला पाहिजे, असं मला अजूनही वाटतं. किती वेळ गेलेली नाही. आणि पंतप्रधान पदासाठी देवेंद्रजींना शुभेच्छा, पण पंतप्रधानपद महाराष्ट्रासाठी आर्थिक बोजा होणार नाही आणि महाराष्ट्र धर्मच त्यातून मागे हटवला जाणार हे त्यांना पाहावं लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय पूर्ण पिछाडीवर असून उत्तरेतले बाबाबुवा वाढलेले आहेत. उत्तरेतले बाबाबुवा इथे येऊन त्यांचं प्रस्त मोठं वाढलेलं आहे. हे जे काही भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रावर आक्रमण आहे, सांस्कृतिक आक्रमण उत्तर प्रदेशाचं, ते थांबलं पाहिजे. उत्तर प्रदेशचं सांस्कृतिक आक्रमण महाराष्ट्राने सहन करता कामा नये. त्याचं कारण महाराष्ट्राचा स्वतःचा एक महाराष्ट्र धर्म आहे. तो आम्हाला शिवरायांपासून, महाराष्ट्राचा तो भगवा हा शिवरायांचा त्यागाचा भगवा महाराष्ट्राचा, तो ज्ञानोबा तुकोबांचा भगवा आहे. तो महाराष्ट्र जर तसा राहायचा असेल तर अशा प्रकारच्या खर्चाला महाराष्ट्राने प्रश्न विचारले पाहिजेत. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.